प्रकार असं घडलं की हे काही मित्र ऑफिसला सुट्टी असल्यामुळे म्हणजे सॅटर्डेला काल फिरायला गेला होता. प्लॅन बनवला त्यांनी. तर मग ते एक बीचवर गेले. तिथे एक मंदिर पण आहे. ECR बीच असं काहीतरी आहे. तिथे एक मंदिर आहे. त्यांनी मुलांनी दर्शन वगैरे घेतले. त्यानंतर मग ते बीचवर गेले. बीचवर गेल्यानंतर सगळे पाण्यात म्हणजे हळूहळू गेले. तर त्यांचे पोटापर्यंत असं काहीतरी पाणी होता, पोटाचा वर वगैरे असं ते पाणी होतं. तर तिथं गेले, पण तेव्हा वातावरण बरोबर नव्हतं त्यामुळे आणि थोडं वादळ वगैरे खूप होतं. तर हाय टाईडसारखं थोडं चालू होतं. म्हणजे असे एकदम फ्रिक्वेंट असे नव्हते, एकदम रेग्युलर खूप वेळानंतर मग हे सगळे गेले. तर असं झालं की म्हणजे त्या हाय टाईडमध्ये हे सगळे सापडले. त्यामुळे यांचं थोडं ॲक्सिडेंट झालं. मला ही गोष्ट 7 वाजता माहीत झाली तिच्या मैत्रिणीकडून. मग कन्फर्म केला मला एक पोलीस ऑफिसरनी, जे कानत्तूर विलेज म्हणजे कानत्तूर पोलीस स्टेशन चेन्नईमध्ये बिलॉंग करतात. आता घरचे लोक कुठं आहेत आणि काय प्रोसेस सुरू आहे आता? बाबा आता म्हणजे तिकडे ॲम्ब्युलन्सनी गेले आहेत बहिणीला घ्यायला. आणखी आईला आता थोडं लांब ठेवलं या सगळ्या गोष्टींसोबत. कारण की तिचं तर असे म्हणजे दुःखाची एकदम परिस्थिती नाही आहे अजून. ह्या गोष्टी आईला नाही म्हणत. काय मागणी आहे आपली आता? माझी अशी मागणी आहे की जर मला सपोर्ट मिळत असेल इकडून इकडे यासाठी गव्हर्मेंटकडून जर मिळत असेल तर त्यांनी द्यावी. आणखी त्यांच्यातर्फे अजून काही होत असेल तर ते करण्याचं. माझे नाव राजेश बांते आहे आणि माही ही माझी नातीन आहे. आम्ही रात्री जवळपास 9 वाजता रात्रपाळी ड्युटीवर होतो, तेव्हा माझ्या भाषाकडून मला माहिती मिळाली की बा माईच्या चेन्नईला असं समुद्राच्या लाटेमध्ये वाहून गेली आणि तिच्या मरण पावलेली आहे. आणि आपले जावई आणि त्यांचे मित्र 1-2 लोक तिला घ्यायसाठी ॲम्ब्युलन्सने चेन्नईला निघालेले आहेत. आणि त्यासाठी जर आमची अशी मागणी आहे की प्रशासनाने आम्हाला थोडा कॉपरेट करून तिचं PM वगैरे करून जर डेड बॉडी जेवढ्या लवकर मिळाली तेवढं बरं होईल.